तर जय श्रीराम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या जुगरूच्या ब्लॉगमध्ये. आणि आजचा आहे आपला तिसरा दिवस, कारण आज 2 दिवस झाले आपण रस्त्यानं जाऊ. आजचा तिसरा दिवस आपल्याला ओडिसामध्ये झाला आणि रात्रभर प्रवास करून सकाळी सकाळी राहुल किल्ल्यात पोहोचलो. आता इथं 4 लाईन संपते, त्याच्यामुळे मस्तपैकी लावली साईडला आपली जिगरो. आता इथं चहा नाश्ता वगैरे करून घ्यावा म्हणलो. नाश्त्याला तर काय काही भेटलं नाही आणि पार्टीचे तर लगातार सारखे फोन चालूच होते. आता उन्हातानाचे दिवस आहेत मित्रांनो, त्याच्यामुळे दमानं चाललो. कारण एखादा जर टायरानं जर बारबीर जर केला ना तर पार आपल्या अंगाकडे येते, त्याच्यामुळे एकदम स्लो चालू. आता इकडं झारखंड लाईनला विषय कसा आहे माहिती आहे का, इकडं तर पूर्ण घाटी एरिया आहे. आता आपली जी गुरु कसं घाटा एरियामध्ये टापोटापच राहते, आपली सुट्टीच नसते. सणाटपैकी चढवावं लागते, कारण जर उभी राहिली तर अवघड आहे. मग आपल्या नवना सेटनं घाटान त्यांनी चढवला की समोर आल्यानंतर थंडगार पाणीच पिलं भावानं, कारण लई दिवस झाले इकडे काय आले नाही, त्याच्यामुळे सवय मोडली होती. आणि आता विषय कसा आहे, प्रत्येक वळणावर एवढे ट्रेलरवाले येतात भसाभसा अंगावर, त्याच्यामुळे एकदम येतं ड्रायव्हिंग साफ करावं लागते. आता पूर्ण रन मारून समोर थांबलो, कारण आपल्या जिगरूचे टायर एवढे गरम झाले होते की बस विचारूच नका. आता जर चपाती केली तर कडक भाजायची अशी टायर गरम झाली होती. परत एकदा चहा त्याने पिला आणि निघालो मस्तपैकी. आता समोर आल्याच्या नंतर आपल्या भावाचा फोन आला. जिगरू तर काय समोर दिसल्यासारखी वाटली मला. मी काही विषय नाही बॉस, समोर ये, समोर टी पॉईंटला थांबतो. आता समोर आल्याच्या नंतर भाऊ आला MH38 घेऊन आयचर, कारण भाऊ पण इकडे अंगूरला कंटिन्यू चालते आणि भावाची लई दिवसाची भेट घ्यायची होती. शेवट भेट झाली. भाऊ म्हणला आता एवढं तर भेट झाली, अंगूर तर खायच लागते भावा. लगेच आपल्या छोट्या भावानं गेला आणि मस्तपैकी अंगूर टोपल्यावर घेऊन आला. मस्तपैकी खाल्ल्या, गप्पान तीन मारल्या. आणि भावाला तर काय इकडची तेवढी माहिती नव्हती, तरी पण रस्त्याने त्यांनी विचारू लागला. मी तेवढंच माहिती सांगितली. भावासंगी प्रेमाचा मस्तपैकी चहा घेतला आणि परत येतनं शेल्फ मारला. भाऊ तर बोलला की जिगरोमध्ये बसायची इच्छा आहे. काही विषय नाही भावा बस. आणि दुसरा भाऊ पाठीमागनं त्याच्या आईच्यावर घेऊन येत होता. आणि मित्रांनो, भावाचा माल थोडासा लांबचा होता, त्याच्यामुळे भाऊ गेला. मी माझ्यामुळे नको तुला लोड होईल. आणि संध्याकाळचं पोहोचलो धाब्यावर, जेवण तेन केलं आणि परत निघालो पार्टीच्या घराकडं. तर विषय कसा, पार्टी तर काय सारखी सारखी फोन करू लागली. सकाळ सकाळ मस्तपैकी रांचीमध्ये पोहोचलो. आता लई दिवस झाले रांचीला गेलो, पण ही लोकेशन तर काय मला लक्षात येत नव्हती, त्याच्यामुळे कस्तरी लोकेशन टाकलो आणि निघालो रांची बायपासनं. आता या ओव्हरब्रिजवरून जात असताना माई तर काय पार फजिती झाली, तरी पण शेवट पोहोचलो कंपनी.